प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत. सारंग हा स्पर्धा जिंकण्यासाठी काही करू शकतो हे ऐश्वर्याच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच ऐश्वर्या सारंगचा वापर करून पुन्हा एकदा जानकीला स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी सारंगच्या मदतीने प्लॅन करते. तेव्हा तर सारंग हा खोटं नाटक करून जानकीला रणदिवेंच्या घरी बोलवतो. आता जेव्हा जानकी ही रणदिवेंच्या घरी येते तेव्हा तिच्या पायाजवळ तिला पैशांचे बंडल दिसतं. बिचारी जानकी काळजीने ती पैशाचे बंडल उचलून सारंगच्या हातात देणारच असते. तेवढ्यातच ऐश्वर्या त्या स्पर्धकांना घेऊन तिथे येते आणि ती मुद्दामच कांगाव करत त्या स्पर्धकांसमोर बोलू लागते. बघा बघा, हा आहे जानकीचा खरा चेहरा. पुढच्या पिढीत आम्ही हरावं म्हणून उघड उघड आमच्या घरात येऊन आम्हाला लाच देते. तेव्हा तुम्ही ना आत्ताच्या आता हिला स्पर्धेतून बाद करा. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकांच्या अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.